let us consider a straight wire first. This is a straight wire. Okay. For a moment let us consider कि इस वायर में से इलेक्ट्रिसिटी अभी पास नहीं हो रही. सो दिस इज अ डी एनर्जाइज्ड वायर. क्या है ये? डी एनर्जाइज्ड वायर. सो इट इज नॉट एनर्जाइज्ड येट. ठीक है, इट इज नॉट एनर्जाइज्ड येट. नाउ ट्राई टू अंडरस्टैंड व्हाट इज इट. लेट अस से दिस इज अ डी एनर्जाइज्ड वायर. ओके, we know that if this is a metallic wire, there is bound to be the sea of electrons inside, है ना? इसमें इलेक्ट्रॉन्स होते हैं बहुत सारे. But are the electrons running into a certain particular direction? No. If they are not energized, ठीक है, then they are not going to go through in a particular direction. तो इस केस में let us say there is a certain electron who is looking into this direction. There is certain another electron which is going this direction. Then there is another electron which is going this direction. एक और इलेक्ट्रॉन ये यहाँ पर जा रहा है, एक और इलेक्ट्रॉन वहाँ पर जा रहा है, एक और इलेक्ट्रॉन उसको नीचे जाने का है, एक इलेक्ट्रॉन उसको ऊपर जाने का है. तो बहुत रैंडमाइजेशन है. Why? Because it is not yet energized. ठीक है, ओके. तो ये हालत कैसे हो जाती है कि जब तक क्लासरूम में टीचर नहीं आता तब बच्चे कैसे होते हैं? वो इधर देख रहा है, उधर देख रहा है ना? किसी का कुछ और ही गेम चल रहा है पीछे. आगे भी गेम खेलते हैं ऐसा, बट दे आर कम्प्लीटली. जो आगे बैठने वाला था वो पीछे जाके बैठ जाता है अपने दोस्त के साथ, है ना? तो इट इज ऑल रैंडम इन नेचर. लेकिन जब टीचर आए तब क्या होता है? एवरीबॉडी, है ना, एकदम स्ट्रेट. व्हाट डू दे डू? गुड मॉर्निंग टीचर, है ना? क्या होगा स्कूल में? अभी भी करते होंगे अगर कॉलेज में जा रहे होंगे, है कि टीचर आई तो गुड मॉर्निंग. दैट इज द फन पार्ट. ये कौन सी केस है? जब क्लासरूम में टीचर आ गया. अच्छा, दिस इज द एनर्जाइज्ड पार्ट. ठीक है, अभी थोड़ा सा हर स्टूडेंट उठता है क्या? नहीं. एक जो बच्चा होता है ना, वैसे थोड़ा सा बीच में बैठा हुआ है या फिर पीछे बैठा हुआ है, वो एकदम से चुपचाप बैठा, वही तो उठूंगा, बाकी के सब चलने देखो. राइट? मैं तो उठा ही नहीं ना. आई एम गोइंग अगेंस्ट द स्ट्रीम, आई एम गोइंग अगेंस्ट द फ्लो. तो एक इलेक्ट्रॉन ऐसा होता है, सब इलेक्ट्रॉन ठीक है जा रहे अपना अपना देख, लेकिन एक इलेक्ट्रॉन ऐसा होता है वो क्या कर रहा है? ही इज गोइंग अगेंस्ट द पाथ. उसका एक्चुअल पाथ क्या था? ये था. लेकिन ये बंदा जा कहाँ रहा है? ही इज गोइंग अगेंस्ट द पाथ. ही इज नॉट टेकिंग द जो पाथ लेना चाहिए वो पाथ नहीं ले रहा. ही इज गोइंग अगेंस्ट द. अच्छा, जो बच्चे मेन स्ट्रीम से भटक जाते हैं, ठीक है, जो बच्चे मेन स्ट्रीम से भटक जाते हैं, हम क्या कहते हैं उसको? दे हैव ड्रिफ्टेड अवे. क्या कहते हैं उसको? ड्रिफ्टेड अवे. तो ये इलेक्ट्रॉन भी क्या कर रहा है? इट इज ड्रिफ्टिंग अवे. राइट? इलेक्ट्रॉन भी क्या हो गया? ड्रिफ्ट हो गया. उसका जो एक्चुअल पाथ था उससे वो क्या हो गया? ड्रिफ्ट हो गया. ठीक है, इफ इट इज ड्रिफ्टिंग अवे then we are going to call this as a drift electron. ठीक है, और ड्रिफ्ट चार्ज.
हम इसे क्या कहेंगे, ड्रिफ्ट चार्ज करेंगे, ठीक है। और देन यू नो कि इसकी जो वेलोसिटी होती है उसको क्या कहते हैं, ड्रिफ्ट वेलोसिटी। यू माइट हैव हर्ड ऑफ दिस थिंग, है ना, 11th में हुआ है, एक हात साल तो हुआ आहे, वय झाले आमचं त्यामुळे आठवत पण असतं, ओके। सो आई थिंक VD ऐसा उसको डिनोट कर, ड्रिफ्ट वेलोसिटी, राइट। सो व्हाट इज ड्रिफ्ट वेलोसिटी? It is the velocity of drifted electron. It is the velocity of drifted electron. अच्छा, conceptually समझ में आ गया आपको क्या है? शायद आपको पता भी होगा, but this is a थोड़ा सा रिवाइज कर दिया, because we are going to use this drift charge for our magnetic force. Okay? So what you are going to do is you are going to draw these two diagrams first. ठीक है, थोड़ा देख लो ड्रिफ्ट। यू वांट मी टू गिव द थोड़ा सेंटेंस वगैरह देने की जरूरत है क्या ड्रिफ्ट के लिए? नहीं ना, ठीक है, आप इतना खाली लिखो। हो सके तो डायग्राम थोड़ा सा बड़ा ड्रॉ करना, ठीक है, सो दैट यू विल एटलीस्ट अंडरस्टैंड कि भाई हम उसमें कर क्या रहे हैं, है ना। सर थातूर मातूर डायग्राम ड्रॉ केली ना की मग आपल्याला 2 दिवसांनी गेलो 3 दिवसांनी गेलो आपल्याला कळत नाही काय Well, let us consider this as the length of the conductor. Okay, and let us consider the current flowing through the conductor is equal to I. ठीक है, okay. For time t, ठीक है, for a certain time period t, we don't know how much it is, but let us say for a certain time period t, what will be the value of Vd? Velocity is equal to क्या होता है? Distance upon time, right? Therefore, am I right? Therefore, for certain time period t, ठीक है, Vd is equal to distance upon time, है ना। So what is time is equal to? What is time is equal to? Length upon Vd.
ठीक है, वीडी अपॉन लेंथ नहीं आएगा, क्यों? क्योंकि देखो ये यहाँ पर क्या कर रहा है, डिवाइड, यहाँ पर जाके क्या करेगा, मल्टीप्लाई, और ये यहाँ पर क्या कर रहा था, मल्टीप्लाई, यहाँ पर जाके क्या करेगा, डिवाइड। सो दिस विल बी डिवाइडिंग दिस, सो t इज इक्वल टू एल अपॉन वी डी, ठीक है, ओके। तो ये हो गया टाइम का। अच्छा, व्हाट इज द वैल्यू फॉर करंट? q by t है ना, सो करंट इज इक्वल टू क्या, अंश, करंट I, आई स्मॉल लिया कैपिटल लिया, कैपिटल लिया है ना, so current I is given by I is equal to Q upon T, ठीक है, but T is equal to what, L upon VD है ना, so E is equal to let us say this is your 1, तो Q is, ये क्या रहेगा, Q upon L upon VD from 1, therefore I is equal to क्या रहेगा, Q VD upon, okay, write this down। यहाँ पर लेट वगैरह लिखना है, we should write those things ना, let this is equal to this, this is equal to this, या आप अपने आप से लिख सकते हो, लिखोगे क्या, बता दूं, बता देता हूँ जाने, तो आधे बच्चे हाँ बोल रहे, आधे बच्चे नहीं बोल रहे। ओके यार, एक काम करो, ये लिखने से पहले ऊपर लिखो लेट Q is equal to Q be the, ऐसा Q be the, बी द म्हणजे बी आणि द नाही लिहायचं होतं बरं, तर बी द लिहितात। क्यू बी द क्या है, चार्ज पासिंग थ्रू द कंडक्टर, चार्ज पासिंग थ्रू द कंडक्टर। हाँ, यू हैव एनी डाउट? उसके बाद एल बी द क्या, लेंथ ऑफ द कंडक्टर, लेंथ ऑफ द कंडक्टर। उसके बाद वीडी बी द ड्रिफ्ट वेलोसिटी, ड्रिफ्ट वेलोसिटी। टाइम पीरियड तो टी है, वो तो अपन नीचे लिख लेते हैं, और कुछ बचा है, हाँ बी बचा है, व्हाट इज बी, मैग्नेटिक स्ट्रेंथ या फिर मैग्नेटिक फील्ड। ओके, ये एक के नीचे एक लिखने के बाद फिर आप लिखो फॉर, देयरफॉर मत लिखो, फॉर सर्टेन टाइम पीरियड टी, कॉमा, और फिर ये also त्याला काय म्हणता, याला टू म्हणा,
द्या, आपल्याला लागणार आहे नंतर. आणि क्यू इज इक्वल टू लिहा आय एल क्वांटिटी याला 3. झालं लिहून? ओके, काय विचारायचं? तो जो इक्वेशन 1 आहे ना, तर त्याच्यामध्ये जो टाइम आहे आणि तो करंट मध्ये जो आपण टाइम घेतला ते वेगळं असतील. नाही, आपण सेम इन्स्टंटला जेव्हा करंट जात होता त्याच इन्स्टंटला आपण व्हीडी शोधतो. असं आहे का की करंट पहिले निघून गेला आणि मग त्याच्यानंतर ड्रिफ्ट व्हेलॉसिटी आली बाहेर? म्हणजे याचा अर्थ काय झाला की ज्या टाइम स्पॅनला आपण म्हणजे करंट एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला जात होता किंवा चार्ज एका पॉईंटला मूव्ह करत होता, आपण त्याच टाइम स्पॅनला काय करतोय, व्हीडीची व्हॅल्यू शोधून. त्यामुळे टाइम सेम आहे, टाइम डिफरंट नाही आहे. ठीक आहे, त्याचं म्हणणं बरोबर आहे ॲक्च्युली. तुम्ही असं म्हणू शकता ना की बॉस, आता याने काय प्रश्न विचारला होता की करंटसाठी जो टाइम वापरतोय आपण सेम टाइम व्हीडीसाठी कसं काय वापरू शकतो, असं त्याचं म्हणणं आहे. कारण की दोन वेगळ्या फिजिकल क्वांटिटीज एकमेकांना कॅन्सल आउट करतात किंवा एकमेकांच्या अगेन्स्ट आहेत ते बेसिक, पण त्यांचं जे ओरिजिन आहे ते सेम टाईमसाठी आहे ना. जेव्हा करंट जातो त्याच वेळेला आपल्याला व्हीडी एक्सपिरियन्स करायला मिळतो. असं आहे का की करंट पहिले गेला निघून आणि मग नंतर व्हीडी आला, असं आहे का? नाही. त्यामुळे आपण दोन वेगळे एक्सपिरियन्स करू शकतो का? नाही. म्हणजे करंट एक्झिस्ट करतो तरच व्हीडी एक्झिस्ट करतो. करंट एक्झिस्ट करत नसला की मग व्हीडी एक्झिस्ट करू शकत अजून काही नाही ना. पुढे यायचं एक स्टेटमेंट लिहा. if this current carrying conductor हे ग्रामॅटिकली चुकीचं आहे. एक काम करा, इफ कट करा, इथं द लिहा, इफच्या ठिकाणी द लिहा. द करंट कॅरिंग कंडक्टर, इफ खोडून टाका आणि त्याच्या आधी द लिहा. द करंट कॅरिंग कंडक्टर ड्युरिंग इट्स एनर्जायझेशन energization काय adjective form of word is energization. Okay, so during its energization comma जो while it was energized, तुम्ही असे म्हणू शकता जर तुम्हाला ते जर समजत नसेल तर while it was energized, जर ते नाही समजलं तर असं. so during its energization comma creates the magnetic field around it, which can be assessed according to which can be assessed according to कुठला right hand thumb rule, which can be assessed according to right hand thumb rule. ठीक आहे. तर हा स्टेटमेंट का टाकला, कारण की तुझ्या जे टेक्स्टबुक मध्ये डायग्राम दिली त्यामुळे त्याने डायरेक्ट दिले की एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलेलं आहे की बी दाखवलेला आहे. ठीक आहे, बरोबर. पण हा जो काही बी दाखवलेला आहे हा बी
सर्वात पहिले आला कुठून, पहिली गोष्ट, आणि दुसरं त्याची डायरेक्शन ही कसं काय सेट केली, तर ते आपल्याला माहिती असावं जेव्हा आपण वाचत असेल, त्यासाठी मी तुम्हाला ते स्टेटमेंट देतो. ठीक आहे. तर करंटची दिशा कुठली आहे या केसमध्ये? करंटची दिशा कुठली आहे या केसमध्ये? सगळेजण असं सांगतात की निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह करंटची दिशा. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे. एखादा करंट कॅरिंग कंडक्टर आहे तुमच्याकडे, ठीक आहे, लक्षात ठेवा करंट कॅरिंग कंडक्टर आहे. तुम्ही करंटची दिशा कशी दाखवता? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह दाखवता. नेहमी लक्षात ठेवा की करंटची दिशा काय असते? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. पण चार्जची दिशा काय असते? मात्र जर मी चार्जची दिशा पकडली आणि त्यावर राईट हँड थंब रूल अप्लाय केला तर मला चुकेल ना. ओके, माझा व्हॅल्यू ऑफ बी चुकेल, मला दिशा नाही दाखवता येणार बीची. आता या केसमध्ये, आता सपोज हा माझा कंडक्टर आहे, याच्यामधून करंट असा फ्लो होतोय, ठीक आहे, तर मग मी राईट हँड थंब रूल कसा वापरू? असा ना. ओके, आणि तेच जर मी उलटं दाखवलं काय होणार आहे? मग जाईल वर निघून, आपलं चुकतं गणित. ओके ओके, आता इथे लक्ष द्या. इथं करंट कसा फ्लो होतोय? असा फ्लो होतोय. म्हणजे मी दाखवणार कसं? समजतंय? हे असं फ्लो होतोय ना, तर मी असं दाखवणार. ओके, बरं. तुम्हाला हे माहिती आहे का? तुम्हाला माहिती असेल, बट लेट अस जस्ट ॲरो माहिती आहे तुम्हाला? ॲरो कसा असतो? पुढे निमुळता असतो, पॉइंटेड असतो, आणि पाठीमागे कसा असतो? ओके. नाउ इफ यू आर ट्राइंग टू शो इट इन अ 3 डायमेन्शनल फिगर, हा 3 डायमेन्शन होईल ना. ह्याचं जर मला बी दाखवायचं असेल तर तो मी कसा दाखवणार? मला असं काहीतरी दाखवणार. पण मी असं दाखवणार आहे का? आपण असं कधी दाखवलंय का? नाही दाखवलं. आपण कसं दाखवलंय? जर ॲरो हा आपल्याकडे येत असेल तर तो कसा असतो? पॉइंटेड असतो. लक्षात ठेवा, ॲरो जर आपल्याकडे येत असला, म्हणजे ॲरो आता सपोज हा ॲरो आहे आणि हा तुमच्याकडे येतो, तर हा काय आहे? पॉइंटेड. द पॉइंटेड व्हॅल्यू कुड बी सीन बाय यू, राईट? द पॉइंटेड व्हॅल्यू कुड बी सीन बाय. सो आपण याला दाखवताना कसं दाखवतो? आणि इफ द ॲरो इज लिव्हिंग अस, तर तुम्ही पाठीमागचं बघता. या केसमध्ये पाठीमागे कसं दाखवतो? हे माहिती आहे? गुड. आता या केसमध्ये करंटची दिशा आहे, ॲरो आपल्याला सोडतोय का आपल्याकडे येतोय? हे समजतंय का? बरं, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डायग्राम आहे त्यामुळे डॉट दाखवले का? बरं, डॉट दाखवलाय ना, क्रॉस दाखवलाय का? बरं, त्या केसमध्ये करंटची दिशा वेगळी आहे. आपल्या अगेन्स्ट येते. करंटची दिशा त्यांनी जी कन्सिडर केलेली आहे ती वेगळी कन्सिडर केली, बाकी काहीच नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की अरे सरांनी क्रॉस केलं आणि त्यात डॉट दिसलं, म्हणू शकता तुम्ही. तुझी करते रे ते सर, ठीक आहे. तर हे कळालं का बरं? असं सेम आहे नाही. त्यांनी करंटची दिशा पण दाखवली आहे ॲरोने, दिसतंय का? आणि आपल्या केसमध्ये करंटची दिशा कुठली आहे? अशी आहे का अशी आहे? अशी आहे. त्यांच्या केसमध्ये करंटची दिशा कशी आहे बघा, अशी आहे, दिसतंय? आपल्या केसमध्ये करंटची दिशा कशी आहे? या बाजूला आहे ना. कन्फ्यूज नका होऊ, यासाठी मी सांगतो एवढं डिटेलमध्ये.
तर कन्फ्यूज होण्यासाठी तर आय कॅन जस्ट स्टार्ट प्लेइंग माइंड गेम्स विथ यू. Give me just 2 moments and I will start playing mind games. Like मेरे को तो सब पता था, ये confused कैसे हो? That might happen. Okay. Now do one thing. Draw the diagram exactly like this. ठीक है? And if you are going to follow a diagram, either follow the diagram that is given in your textbook or follow the diagram that I am giving you right here. ठीक है? दोनों mix up मत कर. थोड़ा इधर का देखा, थोड़ा उधर का देखा, पेपर में कुछ अपना ही कुछ नया कर रहे हैं, तो डोंट डू लाइक दैट. ओके, दिस इज डायरेक्शन ऑफ करंट. खुद का अलग मत करना, ठीक है? देयर इज अ रीजन व्हाई आई एम टेकिंग लिटिल स्टेप्स. ट्राई टू अंडरस्टैंड. अगर यहाँ पर कुछ गलती हो गई ना, ये डेरिवेशन तो 5 मिनट का काम है. ये तो आप भी, बच्चा भी लिख सकता है यहाँ पर. इसको पता है कि इसके बाद ये आएगा, इसके बाद ये आएगा, इसके बाद ये तो हमको सबको आता है, ठीक है? बट इफ यू डोंट नो द बेसिक कंसेप्ट फ्रॉम वेयर दिस थिंग केम और फ्रॉम वेयर दिस थिंग ओरिजिनेटेड, देन एवरीथिंग इज अ लॉस्ट कॉज. ठीक है? सो ट्राई टू अंडरस्टैंड द डायग्राम फर्स्ट एंड एवरीथिंग एल्स विल बी इजी फॉर यू. ठीक है? आपके डायग्राम में जो ड्रिफ्ट वेलोसिटी है उसकी डायरेक्शन करंट के सेम और इसमें अपोजिट. हाँ, करंट के सेम होंगे वो जाने दो. अभी सी, अ ड्रिफ्ट वेलोसिटी इज considered as drift as long as it is drifting apart. It doesn't matter कि वो कहाँ पर जा रहा है. ऐसा हो सकता है ना, सी, everyone is going like this and he is going upwards. Right happen, है ना? हो सकता है यहाँ पर कोई चार्ज हो, but we don't know about it. और ये बंदा ऊपर जा रहा है कि नहीं? ये कहाँ पर देखने को मिलता है? ऐसे प्रॉब्लम्स कहाँ पर देखने को मिलते हैं? आपके जो पावर स्टेशन होते हैं ना, पावर लाइन्स होती है बड़ी बड़ी, उसमें ऐसे प्रॉब्लम्स बहुत देखने को मिलते हैं. तो इसे हम कहते हैं एडी करंट लॉस. विल कम टू दैट पॉइंट. ठीक है? वहाँ पर मैं आऊँगा. यू विल गेट वेरी जनरलाइज्ड एंड ग्रेट आइडिया अबाउट ऑल दिस थिंग्स. डोंट वरी. अभी खाली इतना समझ लो कि क्या है ये जो मैंने यहाँ पर ड्रॉ किया है, वो समझ में आ रहा है पक्का? एवरी एस्पेक्ट. ये ऐसे क्रॉस क्यों किया, डॉट क्यों किया. चाहे तो आप ये भी ऊपर थोड़ा ड्रॉ कर लो किसी कोने में, ताकि आपको थोड़ा रेफरेंस के लिए मदद हो. ठीक है? चार्जची जी डायरेक्शन आहे ती काय असते? करंटची डायरेक्शन काय आहे? जर एखादा ड्रिफ्ट वेलोसिटी असेल, म्हणजे ड्रिफ्ट इलेक्ट्रॉन असेल, तो चार्जच्या दिशेने जाऊ शकतो का ड्रिफ्ट आहे म्हणून करंटच्या दिशेने जाऊ शकतो? मग लॉजिक आहे ते. जाऊ दे, मी तुला तेच सांगतो. कन्फ्युजन त्यामुळे म्हणतो मी तुला की कन्फ्युजन होऊ शकतं. मग अजून काय करायचं? राईट हँड म्हणून म्हणतोय नको जाऊ. चिल ब्रो, यासाठी सांगतो. ते आहे थोडं कन्फ्युज. त्यांनी काय केलं माहिती का? आता तुमची जी पुस्तकं लिहिली आहेत ती सगळी नवीन पुस्तकं, राईट? त्यांनी असं ॲझ्युम केलंय की त्याच्या आधीची जी पुस्तकं होती त्याच्यामध्ये थोडं थोडं तुम्हाला माहिती होतं, पण तुम्हाला आहे का माहिती? नाही माहिती. प्रॉब्लेम काय झालाय की जो पार्ट याच्यामध्ये असला पाहिजे होता तो पार्ट, बराचसा पार्ट त्यांनी ॲझ्युम केलाय की आता आहे. असं मी ॲझ्युम केलं चांगलं आहे का? नाही झालं. तिची गंमत सुरू होती असं जर केलं. ठीक आहे? मग तुम्ही क्लासमध्ये आलात ना, कारण काय आहे की आपल्याला काहीच कपाळ कळत काय चाललं. शिक्षकाला पण कळत नाही कपाळ चालले. ठीक आहे? आम्हाला वेगळी पुस्तकं वाचावी लागतात हे समजण्यासाठी की अरे हिंदी काय रेफरन्स होतात. एवढे तर वाईट दिवस आले. ठीक आहे? म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डने दे ॲक्च्युली ट्राय टू डू बेटर विथ युअर सिलेबस.
they try to make your syllabus as as CBSE as possible. ठीक आहे. बट द थिंग इज की CBSE ला डेप्थ खूप आहे. CBSE ला काय आहे, डेप्थ आहे. आणि तुम्हाला काय दिलंय, हे पटापटा वाचलेच दिले. ठीक आहे. म्हणजे याला काय झालंय की महाराष्ट्र सिलेबस बोर्ड आहे, म्हणजे महाराष्ट्र बोर्डचा जो सिलेबस आहे तो कसा आहे, तो खूप वास्ट आहे. त्याला डेप्थ काहीच नाही. आणि CBSE बोर्डमध्ये काय झालेलं आहे की डेप्थनेस खूप आहे, त्यांना वाचनेस नाही. मग ते घेताना फक्त 4च टॉपिक घेतील, पण ते खूप डीप घेतील असं. आणि आपल्याकडे ते जे खूप डीप घ्यायचे असतात टॉपिक ते सोडून दिलं आणि आपण त्या ठिकाणी 14 टॉपिक मारून काय बच्चा एकदम रेडी आहे असं करून मोकळे झाले. तर त्याच्यामध्ये थोडी कुरघोडी होते, थोडा प्रॉब्लेम तुम्हाला येतो, थोडा प्रॉब्लेम शिक्षकांना सोबत. त्यामुळे जरा आपण समजून घ्यायचं. हे झालं का? आपण काही स्टेटमेंट लिहिली, काही स्टेटमेंट लिहिले का आपण? काय लिहिलं होतं ते एकदम शेवटचं काय लिहिले हे सांगा. अकॉर्डिंग टू ते राईट हँड रूल ते सर लिहिलं ना. हां ठीक आहे. खाली लिहा मॅथमॅटिकली वी नो दॅट माहिती नसलं तरी द्यायचं असतं. काय FM इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला? व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर FM? मॅग्नेटिक फोर्स. काय फॉर्म्युला आहे? Q टाइम्स V बार, नाही पहिले V बार आहे ना, V बार क्रॉस V बार, राईट. ओके. म्हणून मी सुरुवातीला थोडं रिव्हिजन मारली. आपल्याला हे पाठीमागे बघायची वेळ नको द्यायला. ठीक आहे. बरं आता Q ची किंमत काय आपल्याकडे? IL/VD. ठीक आहे. ओके. हा जो V असणार आहे, हा V पण VDच असेल की नाही? या केससाठी आपण काय VD पकडायचा की नुसता V पकडायचा? VD पकडायचा. तर काय मिळणार आहे? देअर FM is equal to Q VD B sin theta की cos theta? Sin is equal to from 3 ना I L upon VD B sin VD I L B sin. बरं थिटाची किंमत काय पाहिजे जर आपल्याला FM ची किंमत मॅक्सिमम पाहिजे असेल तर? लिहू नका. 2 मिनिटं थांबा. पहिले मी तुम्हाला जरा काहीतरी समजून देणार. ILB लिहा, LIB लिहा, BIL लिहा. ठीक आहे. ओके. आता पाठीमागे आपण FM साठी एक अजून इक्वेशन लिहिलं होतं. काय होतं ते बघा बरं जरा. B काय होतं?
FM साठी एक इक्वेशन लिहिलं होतं QBR. स्केलर मध्ये क्यू डी आर हो ना, आणि अजून एक काय लिहिलं होतं क्यू बी व्ही हो ना, क्यू बी व्ही लिहा किंवा क्यू बी व्ही राईट. ओके, इथं काय आलं बघा बरं, बी आय एल. असं म्हणू शकतो का की तुमचा जो क्यू बी आर होता हा यालाच काय आहे, अॅनालॉगस आहे की नाही बघा बरं. बी ला बी आहे आणि की तुम्ही एफएमच बघताय बेसिकली, तुम्ही बी ला बी आहे. क्यू म्हणजे चार्ज आणि चार्ज पर युनिट टाइम म्हणजे काय, करंटच आहे राईट. आणि एल म्हणजे काय, डिस्टन्स. काय एल किंवा आर सेम राईट. तर हा काय झाला, याचा अॅनालॉगस इक्वेशन झालेला आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर फक्त केसेस लक्षात ठेवा, मिक्सअप नका. ठीक आहे, यासाठी मी तुम्हाला सांगतो, बाकी काही घेऊन काढायचं ना. डिफरन्स कळतोय ना. झालं लिहून, आता बघत बसू बाकीचे जो पण ओके नाही. थोडं वर बघ, खाली बघ, किती वेळा इथून जास्त लांब दिसत पण नसत. काय दिसतंय का, नाही काय बंद आहे सर. झाडं बिड, झाडांवरची पाकळी राईट. कडुलिंबाचं झाड, तुला तिथं आंब्याचं झाड कसं असेल तर वेगळा प्रकार. वेक्टर फॉर्म मध्ये काय येणार याचं, एकतर आय, आता बघा हा आपण आय क्रॉस एलच घेऊ शकतो. हा वेक्टर फॉर्म आहे. ठीक आहे, वरचा स्केलर फॉर्म. सर एल तर कॉन्स्टंट घेतली. सॉरी बरोबर गलत हो. आता बरोबर ना, काय झालं सब बी क्रॉस आय. हा सॉरी वय झालंय माझं पण. बी क्रॉस राईट. ओके, थोडं माझं पण वय झालं, तुमचंच होतं असेल. आता बरोबर आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असा प्रश्न पडू शकतो की आपण जे करतोय ते का करतोय. ठीक आहे, उगाच करतो, आपल्याला लेसन दिलंय त्यामुळे आपण करत राहतो. ओके, मजा आहे. तर त्यांनी एल वेक्टर घेतलं. काय काय घेतले, काय घेतले तुम्ही. एल इज द लेफ्ट वेक्टर ठीक आहे, मी बघतो नंतर सांगतो. आता राहू दे जे आहे मी नंतर सांगतो काय. ठीक आहे,
ट्रान्सफॉर्मर्स माहिती काय असतं? मूवीज नाही म्हणत. लाइक अरे ट्रांसफॉर्मर सीरीज पता है पहले 4 मूवीज अच्छे थे, उसके बाद तो पहले 3 मूवीज चांगल्या मला नाही 3च्या पुढे नाही बघायचे बघू शकतो काय बोलले मतलब समझ में नहीं आ रहा है. Okay, so I'm not talking about Transformers the movie, I'm talking about Transformers the electrical equipment that we use. ठीक है, इंडक्शन प्रिन्सिपल वर चालतं, राईट. इंजिनिअरिंग मध्ये आय डोंट रिकॉल थर्ड इयर आहे का फोर्थ इयर आहे, कुठल्या तरी इयर मध्ये, बरेच वर्ष आले मला इंजिनिअरिंग करून. सो आम्हाला ट्रान्सफॉर्मर कसा बनवायचा हे पूर्ण म्हणजे राईट फ्रॉम द स्क्रॅच आम्ही ट्रान्सफॉर्मर डिझाईन करायचो. डिझायनिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर असा सब्जेक्ट होता. तर त्याचे जे कॅल्क्युलेशन्स होते ना, म्हणजे इन जनरल कॅल्क्युलेशन्स आपण त्याला, ठीक आहे. मग तुम्हाला स्क्रॅचपासून सुरू करायचं आहे तर तुम्हाला लेंथ किती घ्यायचं, हो ना, किती आयर्न कॉइल्स घ्यायच्या, ते जे स्लॅब्स असतात ते किती घ्यायच्या, त्याला जे तुम्ही टर्न्स मागतात ते टर्न्स किती घ्यायच्या, त्यासाठी कॉपरची लेंथ किती पाहिजे, टर्न्स किती येतील, करंट किती पास होणार, कॉस्ट किती येणार, सगळं 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 एकदम काय वाह्यात प्रकार. 7 पानं लागायची कॅल्क्युलेशन, एक कॅल्क्युलेशन म्हणजे एका ट्रान्सफॉर्मरच्या कॅल्क्युलेशन किती पानाचं होतं, 7 पानाचं नुसतं कॅल्क्युलेशन होतं. आणि दिस वॉज जस्ट अ पार्ट ऑफ इट. तुम्हाला आता नुसता पार्ट मिळाला आहे, ठीक आहे. 4 वेळी इथं लिहायच्या, 4 वेळी इथं लिहायच्या आणि मजा करायची, ठीक आहे. बट वी हॅड द एंटायर डिझाईन, ठीक आहे. वी हॅड टू डू द एंटायर डिझाईन. आणि ते पूर्ण डिझाईन करण्यासाठी फक्त ते पानच नाही लागायची, 7 पानं लागायची ती वेगळीच, ठीक आहे. जसं कॅल्क्युलेशन आम्ही जरी कॅल्क्युलेटरवर करत असलो तरी आमचे रफ पेजेस भरायचे ते वेगळे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काय करायचो की ग्राफिक्स पेपर माहिती तुम्हाला काय असतो, हो ना, A3 किंवा A2 साईजमध्ये असतं, मोठा असतो परत. आणि तसे आम्हाला 3 पानं लागायची तो पूर्ण डिझाईन बसवा. आणि ते असायचं डिटेल सगळं ट्रान्सफॉर्मर डिझाईन. गंमत कशी होती की आपण जर अभ्यास म्हणूनच बघितलं ना, तुमच्याकडे आता तुम्हाला जे दिलेला आहे, ठीक आहे, जो काही छोटा मोठा पार्ट दिलेला आहे तो जर नुसता अभ्यास म्हणून जर तुम्ही बघत असाल ना, तर देर इज नथिंग, काय म्हणतात त्याला, इंटरेस्टिंग. देर इज नथिंग इंटरेस्टिंग अबाउट, ठीक आहे. बट यू शुड नो एव्हरी पार्ट दॅट यू आर डुईंग राईट नाव राईट हिअर, ठीक आहे. पुढे जाऊन सपोज तुम्ही चुकून गेलात, इंजिनिअरिंग साईडला गेलात किंवा बायो इंजिनिअरिंग साईडला गेलात किंवा बायोलॉजी साईडला जरी गेलात तरीही या गोष्टी तुम्हाला वापस येतात. आणि तुम्हाला जर हे माहिती असलं, थोडं जरी का असेल, तुम्हाला माहिती असलं ना, तुमचा बॅकग्राउंड क्रिएट, स्ट्रॉन्ग बैकग्राउंड, तुमको पता है, अरे हाँ तो पता है ये फिजिकल क्वांटिटीज तो मुझे पता है क्या है, व्हाट इज मैग्नेटिक आई नो, व्हाट इज फ्लक्स आई नो, व्हाट इज करंट आई नो, है ना, कैसे आता है ये भी पता है, और मैग्नेटिक फील्ड का फॉर्मूला भी पता है हमको, मैग्नेटिक फोर्स का, वी नो द फॉर्मूला फॉर मैग्नेटिक फोर्स, ठीक आहे. त्याचं इलेक्ट्रिकल इक्विवॅलन्स पण माहिती आहे आपल्याला, आपण अँगल पण काढू शकतो, आपण सगळं काढू शकतो. द थिंग इज यू शुड अंडरस्टँड दिस इन अ प्रॉस्पेक्ट और इन अ पॉईंट ऑफ व्ह्यू की आपल्याला पुढे जाऊन कुठं ना कुठं तरी वापरावं लागेल, ठीक आहे. नाहीतर कौन बनेगा करोडपतीचं एक क्लिप आहे जी फार फेमस आहे, माहिती तुम्हाला. अमिताभ बच्चन म्हणतात की कधी टॅन थिटा आपण नाही वापरलो, टॅन थिटा, सेक थिटा, कॉस थिटा डे टू डे लाईफमध्ये आपण वापरतो का? मग काय सगळ्यांनी उठून कॉमर्सच करायचं का? इंजिनियर्स वापरतात,
डे टू डे लाईफमध्ये इंजिनियर्स, आर्किटेक्ट हे सगळे लोक, एवढंच कशाला, जे कॉन्ट्रैक्ट किलर्स असतात ते सुद्धा वापरतात. हाँ, कॉन्ट्रैक्ट किलर भी बनना है तो भी आपको साइंस फिजिक्स आना बहुत जरूरी है, हो कि नहीं? बॉलीवुड से नहीं बनाई बोले अरे प्रिंस मूवी देखा था पहले, उसमें मैग्नेट लेके एल्यूमिनियम चिपकाते हैं. सो मच सायन्स आई कैन टेल यू, यू नो. तर असं नाही करायचं. सो हे झालं. नेक्स्ट पॉईंट चला. व्हॉट इज नेक्स्ट पॉईंट? आर्बिटरीली शेप वायर फॉर. नेक्स्ट पॉईंट फॉर आर्बिटरी. आपण स्ट्रेट वायर बघितली होती ना, आता आपण काय बघणार आहे? सेकंड आर्बिटरीली शेप वायर. हे रब करू ना सगळ्यांना. ओके, आर्बिटरीली शेप वायर म्हणजे काय? What is arbitrarily shaped? Any shape. ठीक है, it doesn't matter की काही त्याला एक टिट्युलर शेप काहीतरी असेल असं काहीच नाही. ठीक आहे, इट कॅन बी ऑफ एनी शेप. सो काहीतरी एक शेप ड्रॉ करू. दोन मूव है ना. हा एकतर प्लॅटिनियम होतच नाही तर आजकाल मी तेच वाटतं. ओके, और ठीक है, थोड़ा सा काहीतरी विचित्र आणि करंट पासिंग थ्रू इट, फोर्स ऑफ कंडक्टर. ओके, याच्यात करंटची दिशा त्यांनी अशी दाखवलेली आहे. दिस इज युअर आय. ओके, दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. आणि बरं मला एक सांगा, जर स्ट्रेट लाईन आहे तर आपण डायरेक्ट फाइंड आउट करू शकतो. ठीक है, आपल्याकडे आता फॉर्म्युला सुद्धा आहे. तो आपके पास कौन सा फॉर्मूला है? यू हैव द फॉर्मूला टू फाइंड आउट द वैल्यूज ऑफ द मैग्नेटिक फोर्स if the wire is straight. But if the wire is not straight, what can we do? जर वायर स्ट्रेट नसेल, ठीक आहे, आपण जिथे येणार आहे, जर वायर स्ट्रेट नसेल तर आपल्याकडे दोन ऑप्शन. पहिला ऑप्शन काय आहे? एक तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण सिस्टम कन्सिडर करा आणि त्यासाठी मग एक स्पेशल इक्वेशन तयार करा. नाहीतर तुम्ही काय करणार आहात? एक जनरल इक्वेशन तयार करा. ठीक आहे, आणि मग त्याच इक्वेशनला तुम्ही काय करणार? सगळीकडे वापरणार. ठीक आहे, आता जनरल इक्वेशन आपण कसं तयार करणार आहे? हाऊ आर यू गोइंग टू क्रिएट अ जनरल इक्वेशन? बाय युजिंग इंटिग्रेशन. What we are going to do? I am just going to tell you the steps first. Okay, just understand what we are going to do. What we are going to do is we are going to take a very small distance. Okay, infinitesimally small length. Okay, and very small element.
So let us say this is the very small element which was taken from the entire wire. ठीक है, it doesn't matter the wire is गोल, सरल, वाकड़ा दिख रहा है, whatever, right? Okay. Now what we did is we are going to find out the value of force which is implied on this element. Okay, what we are going to do is we are going to find out the value of force, magnetic force which is implied on this element. Okay, and then what we are going to do is we are going to integrate that value with respect to what? With respect to what? With respect to the total length, है ना? अगर हमने छोटा एलिमेंट है बस that was something. Okay, so we will do it with respect to the entire length of the conductor. ठीक है? Okay, now what is the idea behind this? The idea behind this is कि अगर ये छोटे एलिमेंट पे जो कोई भी मैग्नेटिक फील्ड एक्ट कर रहा है, ठीक है, same magnetic field must be acting on this another part. Same must be acting on the another part. On another part, on another. What we can do? We can just add them up, है ना? But since it is not a straight line, we cannot add them directly. Can we? No. Then what we are going to do? We are going to integrate them. समझ रहे हो? Steps समझ में आ गए? What we are going to do? पक्का? मैं थोड़ा सा रफ करता हूँ. It's not like it is a straight line wire, है ना? आप कुछ भी ड्रॉ कर सकते. ठीक है? Another Ascal length. Okay, write down the statement first. ये ड्रॉ किया क्या आपने? ड्रॉ करो. What else do और कुछ नहीं दिया. खाली इसका लेंथ दिया है. What is the length of this particular small element? dl. Right? And the magnetic force acting on it is okay. Upon we can do like this, okay? It is not a big deal. If the element is small, ठीक है, तो आप ऐसे दिखा सकते हो. हमेशा ऐसे ही दिखाना है, ऐसा कोई जरूरी नहीं है. अगर वो बहुत छोटा होगा तो आपके एरोज में ही चला जाएगा सब. लेकिन अब इस केस में अगर मैंने ऐसे ड्रॉ किया तो यहाँ पर एरो आ रहा है, यहाँ पर एरो आ रहा है. इट्स गोइंग टू क्रिएट अ लॉट ऑफ मेस. सो इंस्टेड ऑफ डूइंग दैट आई कैन डू लाइक दिस. इट इज स्टिल परमिसिबल. ठीक है? क्रॉस सेक्शनल एरिया यूनिफॉर्म हो. क्रॉस सेक्शनल एरिया यूनिफॉर्म म्हणजे आपण असं कन्सिडर केलेलं. वी हॅव अज्युम की क्रॉस सेक्शन एरिया युनिफॉर्म. क्रॉस सेक्शन एरिया जर युनिफॉर्म नसला तर मग काय करणार आहे? आपल्याला आपल्या जो इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये तसं बदल करावा. या केससाठी तर वायर घेतली आहे म्हणजे आपण काय करतो? युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया घेतो. Okay, statement. Consider the
तुम्ही स्टेटमेंट कुठे लिहिताय? वरती लिहिताय, खाली लिहिताय, साईडला लिहिताय? खाली लिहिताय ना. कन्सिडर द फिगर अबाव. कन्सिडर द फिगर अबाव. आणि जे लोक साईडला लिहित आहेत, कन्सिडर द ऍडजस्टंट फिगर असं नाही. जे लोक वरती लिहित आहेत, कन्सिडर द फिगर बिलो. यू कॅन डू मेनी थिंग्स विथ, ओके, as long as we are considering the same figure, right? So consider the figure above, comma, let काय dl be. What is dl? Small length. Small part of. It is the length of the infinitesimally small element. So length of infinitesimal element infinitesimal element of the conductor. ठीक है, dl भी the infinitesimal element of I भी. I काय आहे? हा, टोटल घ्या किंवा करंट. असं नाही की याच्यामधून करंट वेगळा जाणार आहे आणि याच्यामधून करंट वेगळा, असं आहे का नाही? करंट एकच जातो. ठीक आहे. सो I be the current passing through the conductor. I be the current passing through the conductor. ठीक है. What is B? B magnetic strength. ठीक है, magnetic strength or magnetic field around the conductor. ठीक है. Okay. DFM be the काय? Force on the small part of. हा, आता बघा, बी हा सेम राहू शकतो. बरं, बी हा काय राहू शकतो? सेम राहू शकतो सगळीकडे. पण एफ एम ची किंमत ही एलिमेंटला, प्रत्येक एलिमेंटला सेम राहते का? नाही. का बरं? आपला फॉर्म्युलाच काय आहे? एफ एम चा फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज एफ एम प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द कंडक्टर. म्हणजे जर साधी गोष्ट आहे, if the value of L is small, if the value of L is small, the magnetic force which is accompanied to the particular length or particular element is going to be small, है ना? It is not going to be big, है ना? लेकिन B can be same. B can be same. B is actually uniform for the entire wire. B is uniform for the entire wire, but not FM. ठीक है? Just understand this. Okay. So what is DFM? It is the magnetic force for a small particle, for the infinitesimal element of the conductor. आणि अजून काही राहिले? काहीच नाही. आणि FM लिहा. What is FM? This is the total magnetic force. This is the total magnetic force. पाठीमागे काय चालू आहे? तुम्ही अरे एकटे हसताना आम्हाला चांगलं नाही वाटत. सगळ्यांनी मिळून हसायला. हा, मला पण जोक सांगा. क्या चल रहा है? कुछ नहीं. पक्का? अकेले मत हंसो. ओके, एफएम हो गया और कुछ नहीं बात. चलो, तो नीचे लिखो, therefore we know that for infinitesimally small particle, टाइम झालाय का?
For infinitesimal small particle, सर आहेत का बाहेर बघू? नाही आहेत का? शेजारच्या क्लासमध्ये आवाज आहे. एवढं कंप्लीट करू मग. फॉर इन्फिनिटेसिमल स्मॉल पार्टिकल कॉमा DFM is equal to DFM is equal to काय आहे ना? Now what will be the formula for DFM? पाठवा बघायचं. तुमचे आता जे फॉर्म्युला आहेत सगळे फॉर्म्युला तुमच्याकडेच आहेत. मला आता काही सांगायची गरज नाही. U into V. बहुत दूर जा रहा है. BI. VIDL. राईट. सिंपल आहे. काही असं काहीच नाही याच्यामध्ये. सगळं तुमच्याकडेच आहे आता. सगळं तुम्हाला माहित आहे. ऑल वी आर गोइंग टू डू इज वी आर गोइंग टू इंटिग्रेट दिस थिंग. बस और कुछ नहीं. ठीक है. देयरफॉर FM is equal to what is FM is equal to integration of DFM which is equal to integration of BI DL. अभी can we integrate B with respect to L? Can we integrate B? No. Can we integrate I with respect to L? No. तो क्या बच रहा है? So BI integration DL. This is your FM. This is your final formula. एवढंच आहे. काहीच नाही. हे तुम्हीच काढलात, हे मी पण नहीं काढला. ठीक है. ये मैंने कुछ नहीं किया, ये सब आपने किया. ये आपको पता है, आपने लिखा. योर लेक्चर तो पता है. इसके बाद ये आएगा, इसके बाद ये आएगा. बात करना. ओके ओके. समजतं काय? I am just focusing on the concept. Did you get the concept? पक्का? Okay. In next lecture, I am going to फिरव the concept. ठीक है? I am going to फिरव the concept. And I am going to ask you some very, pretty logical questions. And then we will see. Okay? How many of you have studied and how many of you have, of course. So we'll stop here. Okay? Good day.